नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? सगळे मजेत ना? तर आपण बाहेर जाताना वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आता आपल्याला भरपूर व्हेरायटी डोस्यामध्ये खायला मिळतात. तर असंच आम्ही एकदा फिरायला गेलो आणि तिथे आम्ही डोसा खाल्ला. तर तो इतका टेस्टी होता, म्हणजे आम्ही एक घेतला, दुसरा घेतला, तरी मन भरेना. म्हणजे आम्ही पोटभर डोसाच खाल्ला. तर इतका छान असा तो डोसा होता. तर तो डोसा म्हणजेच इंदोर स्पेशल जिनी डोसा होता आणि खरंच खूपच टेस्टी असा लागतो हा डोसा. तर हा डोसा करण्यासाठी आपण सगळ्यात आधी डोस्याचं बॅटर तयार करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपण कुठलाही घेऊ शकतो, म्हणजे जुना असला तर आणखीनच चांगला. तर इथे मी घरी जो बासमती तुकडा होता तो घेतला. 3 वाटी तांदूळ, 1 वाटी मूग डाळ घेतलेली, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आणि 1 वाटी तूर डाळ घेतलेली आणि त्याच्यामध्ये मेथी दाणे टाकले, साधारण 1 टेबलस्पून. ही वाटीचा साईज मी घेतलेला आहे, साधारण 2 व्यक्तीसाठी पुरेशी आहे. आणि आता ही डाळ बॅटर जे आहे, आपल्याला डाळी जे आहे ते 7-8 तास भिजत टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. तर मी याप्रमाणे हे वाटून घेतलंय आणि रात्रभर भिजत ठेवलंय. आणि भिजल्यानंतर हे म्हणजे रात्रभर ठेवल्यानंतर बघा, हे याप्रमाणे हे फुललेलं आहे. तर असं ते फुलल्या पाहिजे. हिवाळ्याचे दिवस असून सुद्धा ते खूप छान प्रकारे फुलल्या गेलं. आता आपल्याला काही चटण्या करून घ्यायच्या आहेत. तर चटण्याच मेन असतात याच्यामध्ये. तर आपण टमाटर आणि लसणाची चटणी करायची आहे. म्हणजे थोडक्यात शेजवान चटणी म्हणतात याला. तर थोडं तेल टाकून मी लसूण पाकळ्या टाकल्या आणि 1 कांदा टाकलाय आणि 2 टमाटर. तर 2 टमाटरचे काप टाकून मी हे वाफवून घेतलंय. मोठा असेल तर एकच टाकूया आपण. आणि ही चटणी इतकी टेस्टी होते की थोडी केली तर ती पुरतच नाही. म्हणजे आपण जास्ती क्वांटिटीमध्ये पण करू शकतो, पण मी अंदाजे घेतलेलं आहे. आता त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1 चम्मच आपल्याला मिरची पावडर टाकायचं. आता लसूण हा फ्रेश म्हणजे आत्ताच निघालेला असल्यामुळे 2-3 पाकळ्या पुरेशा आहेत, किंवा आपल्याला आवडत असेल तर आपण आणखी जास्तीचा टाकू शकतो. आता ही टमाटर चांगले शिजवून घ्यायचे आणि त्यासाठी मी झाकून ठेवले, थोडे वाफवून घेतले. आणि आता हे झालेत आपले टमाटर शिजवून, हे गार होऊ द्यायचे. आता दुसरी चटणी आपल्याला करून घ्यायची. तर दुसऱ्या चटणीसाठी मी इथे ओलं नारळ घेतलंय, साधारण अर्धी वाटी, 2 ते 3 लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलंय. आता 1 मिरची घेतली, कारण तिखट होती ती जास्त. आपल्याला आवडीनुसार आपण मिरची टाकू शकतो. चवीनुसार मीठ आणि अगदी थोडंसं जिरं टाकलंय. आता ह्या दोन्ही चटण्या मी मिक्सरमधून वाटून घेतल्या. आता आपल्याला तिसरी चटणी म्हणजे बटाट्याची चटणी करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी तेल टाकून जिरं, मोहरी आणि मिरची टाकली आणि 1 कांदा बारीक चिरलेला आणि वाटाणे टाकले थोडे. आता सीजन आहे तर वाटाण्याचं, त्यामुळे वाटाणे मिळतात. आता हे कांदे, वाटाणे, हिरवी मिरची वगैरे सगळं तेलामध्ये थोडंसं लालसर होऊ द्यायचं, फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित.
कांदा कच्चा राहता कामा नये, नाही थोडासा लालसर झालाय म्हणजे तो चवीला पण चांगला लागतो. नंतर त्यात अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची. हळद थोडी जास्तीच टाकायची म्हणजे पिवळी चटणी छान दिसते. आणि त्यात हे 4 उकडलेले बटाटे टाकले मी. मेन आपल्या चटण्याच टेस्टी व्हायला पाहिजे तरच तो डोसा खाण्यात मजा असते. नाहीतर मग आपण कितीही हे केलंय, तिखट मीठ प्रमाणात नसेल तर मग ती चव काही लागत नाही. त्यासाठी तिखट मीठ सगळं व्यवस्थित प्रमाणात पाहिजे. आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आणि आता ही झाली आपली बटाट्याची चटणी. थोडीशी जळू द्यायची म्हणजे बुडाशी, कारण आणि लोखंडी कढईत केल्यामुळे ती आणखीनच टेस्टी लागते. कारण ती थोडीशी करपलेली चटणी ही छान लागते म्हणजे, म्हणून थोडीशी ती अशीच मंद आचेवर ठेवायची. तर आता ही झाली आपली बटाट्याची चटणी. कोथिंबीर टाकून घ्यायचं. आता ह्या तिन्ही चटणी आपली तयार झालेल्या आहे. आपण भाजी म्हणू शकतो, बटाट्याची भाजी म्हणू शकतो किंवा चटणी म्हणू शकतो. आता आपण डोसा करून घेऊया. तर मी टमाटर शिजवून घेतले, तर त्याच तव्यात मी आता डोसे करणार आहे. तो पुसायचाच नाही, कारण की थोडासा लालसर असा डोसा पण छान लागतो. आणि टमाटरची चटणी याच्यात केली त्याच्यामुळे मी काही धुवून घेतला नाही. आता तवा आपला गरम झालेला आहे आणि थोडंसं तेल टाकल्यामुळे तो मुरलेला पण आहे. आणि लोखंडी तव्यावर मी केलेला आहे, नॉनस्टिकचा तव्याचा वापर मी करतच नाही. लोखंडी तव्यावरचे डोसे मला टेस्टी लागतात. आता याच्यावर बॅटर टाकायचं डोशाचं आणि याप्रमाणे गोलाकार असा आकार द्यायचा आपल्याला. म्हणजे आपण एक डोसा न खाता 7-8 डोसे खाऊ शकतो. इतका टेस्टी असा डोसा लागतो. घरी केल्यानंतर तर खूपच आपण म्हणजे आवडीने हे डोसे खाऊ शकतो. आता थोडंसं आपला तो शिजत आलाय म्हणजे, तर आपण थोडं तेल टाकायचं साईडला. लोखंडी तव्यावर सुद्धा खूप छान असे डोसे होतात. आता त्याच्यावर आपल्याला बटर किंवा तूप टाकायचं. तर घरी तूप होतं म्हणून मी तूप टाकलं, किंवा आपण बटरही टाकू शकतो. आणि त्याच्यावर ही लाल चटणी जी आपण टमाटर लसूण कांद्याची केली ती टाकायची, शेजवान चटणी. आणि आता आपल्याला किसलेलं बीट टाकायचं आहे, किसलेलं गाजर टाकायचं आहे थोडं. आणि मिरची, सिमला मिरची आपल्याला बारीक कट करून टाकल्याची आहे. आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा. असं थोडं थोडं मिश्रण आपल्याला थोडं टाकायचं आहे आपल्याला. कांदा थोडा, मिरची, किसलेलं बीट, किसलेलं गाजर. आणि हे याप्रमाणे डोश्यावरच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि संपूर्ण डोश्याला व्यवस्थित लावून घ्यायचं याप्रमाणे. या मेन चटणीमुळेच हा डोसा टेस्टी लागतो. आता बटाट्याची चटणी सुद्धा मी याप्रमाणे लावून घेतली सगळीकडे.
आणि डोश्यावरच हे मिक्स करायचं सगळं मिश्रण, म्हणजे आणखी डोसा टेस्टी लागतो आपला. आता डोसा आपला झालाय, शिजत आलाय, तर याप्रमाणे त्याला कट करून घ्यायचं. मधून याप्रमाणे त्याचे उभे काप करून घ्यायचे. आणि याप्रमाणे त्याला रोल करायचं. गरम असतो थोडा, तर थोडं आपण सावधगिरीनेच करायचं आहे. गरम असतो तो डोसा. गॅसची आच मंद करून द्यायची आणि नंतर याप्रमाणे ते रोल करत जायचे डोसे. आणि सर्व करताना किसलेलं चीज आपल्याला टाकायचं आहे आणि गरम गरम हा जिनी डोसा सर्व करायचा आहे. बघा, डोसा बघूनच आपल्याला तोंडाला पाणी सुटलं की नाही. तर असा हा टेस्टी असा इंदोर स्पेशल जिनी डोसा तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब टू माय चॅनल. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू सो मच.